नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनंत देशमुख आपलं साक्षर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या खरीप हंगाम हा आता तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि जमिनीची मशागतसुद्धा आपल्या शेतकरी राजानं चांगली व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि आपली जमीन ही पेरणी योग्य सध्या तयार करून ठेवलेली आहे। आणि आता त्याची जी धाव आहे ती आहे बाजारातून बियाणे खरेदी करण्यासाठी। आणि आताचं जे युग आहे हे युग यूट्यूब आणि व्हॉट्सॲपचं युग आहे। या युगामध्ये शेतकरी हा या यूट्यूब आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांचे त्यांचं जे बियाणं आहे ते बियाण्याचा जो प्रसार आहे त्याची जी ॲडव्हर्टाईज आहे ती ॲडव्हर्टाईज त्याच्या कानावर पडत असते। आणि अशातच यूट्यूब आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून काही शेतकरीसुद्धा आपल्या जवळ असलेल्या बियाण्याची त्या माध्यमातून ॲडव्हर्टाईज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात। आणि ही ॲडव्हर्टाईज पाहून आपला भोळा शेतकरी केवळ आपल्याला ते जे उत्पादन आहे त्या जो पीक तो घेत आहे त्या पिकाचं उत्पादन जास्त आलं पाहिजे या लालसेनं ती ॲडव्हर्टाईज बघून ते बियाणं खरेदी करण्याकडे त्याचा जास्त ओढा असतो। शेतकरी बांधवांनो, आता हे जे युग आहे हे युग जरी ॲडव्हर्टाईजचं किंवा त्या व्हॉट्सॲप यूट्यूबचं जरी असलं तरी आपण गेल्या कित्येक वर्षापासून आपली शेती करत असतो। आणि या शेतीमध्ये या शेतीचा जो मजदूर आहे शेतीची जी ताकद आहे ती शेतीची ताकद आपल्याला माहिती आहे। आणि आपण करीत असलेले प्रयत्न, आपण करीत असलेली मशागत याच्यावर आपला भरोसा आहे। हा शेतकरी बंधूंनो, त्या जमिनीची ताकद आणि त्या मशागतीवर असलेला भरोसा या दोन गोष्टीवर आपल्या पिकाचं उत्पादन घेणं आपल्या हाती असते। जरी निसर्ग आपल्या हाती नसला तरी निसर्ग हा योगायोगानं चांगला असला तर आपल्याला बंपर पीक त्या ठिकाणी येते। पण अशा परिस्थितीमध्ये जर बियाणं कोणतं घ्यावं या बाबतीत त्याची चढाओढ नेहमी चालू असते आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे त्याच्या कानावर येत असतात। काही शेतकरी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या बियाण्याची विक्री व्हावी, त्याचे दाम दुप्पट दरानं किंमत वसूल व्हावी या उद्देशानं खोटी त्याचे उत्पादनाचे आकडे आपल्यासमोर मांडतात। जसं सोयाबीन असेल, उडीद मूग असेल, तूर असेल, हरभरा असेल, ही जी पिकं आहेत ह्या पिकामध्ये जे घरचं बियाणं आपण वापरत असतो या बाबतीत शेतकरी काय करतात की शेतकऱ्यांच्या घरचं एखाद्याच्या बियाणं असलं किंवा एखाद्या कंपनीचं असलं किंवा व्यापाऱ्याकडलं असलं तर तो सोयाबीनचं उदाहरण आपण घेऊ तर सोयाबीनमध्ये जनरली ॲव्हरेज जो आहे उत्पादनाचा तो 8 ते 10 क्विंटल प्रति एकरी असा आहे। आणि त्याची मशागत चांगली असली, जमीन चांगली असली, पाण्याचं प्रमाण जर चांगलं असलं आणि निसर्ग जर चांगला असला तर त्याचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे उत्पादन आहे किंवा त्यानं एखाद्या वेगळ्या पद्धतीनं जर ते पेरलं असेल तर ते त्या साधारण जो उतारा आहे त्याच्यापेक्षा 2-4 क्विंटल त्याला जास्त होईल। परंतु काही लोक आपली बियाणं विकल्या जावं म्हणून सोयाबीनचं एकरी 18 क्विंटल, एकरी 20 क्विंटल उत्पादन होते आणि ते बियाणं तुम्ही माझ्याकडून खरेदी करा अशा ॲडव्हर्टाईज असा प्रसार आपल्या यूट्यूबच्या आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करत आहेत। आणि फार मोठे शेतकरी त्या प्रचाराला अपप्रचाराला बळी पडून ते बियाणं केवळ उत्पादन जास्त आहे म्हणून घेऊन त्याचं आपल्या पेरणी करतात। परंतु असं न करता शेतकऱ्यांनी जे विद्यापीठानं शिफारशीत केलेले वाण आहेत, ज्या वाणाचे आपल्याला गुणधर्म माहीत आहेत अशाच वाणाची खरेदी व्यापाऱ्याकडून किंवा इतर शेतकऱ्यांकडून करावी। आणि मशागत आणि आपलं जे काही उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च कमीत कमी करून आपण कशाप्रकारे आपलं पीक जास्त घेऊ याकडे आपण बघू। तरी कुठल्याही एकाच वाणाच्या मागे न लागता त्याला खूप पर्याय आता बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि विद्यापीठानं सुद्धा खूप बियाणं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर महाबीज असेल, विद्यापीठ असेल किंवा इतर ज्या कंपन्या असतील याच्या आपल्या मार्केटमधल्या त्या कंपन्यांचं जे बियाणं शिफारशीत केलेलं आहे विद्यापीठानं त्या बियाण्याची खरेदी करावी। आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर एखादं नवीन वाण आपल्याला लावायचं आहे तर ते नवीन वाण पूर्णच्या पूर्ण क्षेत्रावर न लावता त्याचं एकदम कमी क्षेत्रामध्ये, जर समजा आपल्याला 10 एकरामध्ये ते पीक घ्यायचं असेल तर त्याच्यापैकी 1 किंवा 2 एकरामध्ये ते नवीन वाण आपण लावायचं आहे आणि
ते जर पुढच्या वर्षी आपल्या शेतीमध्ये आपल्या मशागतीमध्ये चांगलं उतरलं तर त्याचा पेरा आपल्याला पुढच्या वर्षी वाढवायचा आहे. मात्र शेतकरी एकाच वर्षी आपल्याला श्रीमंत झालो पाहिजे किंवा एकाच वर्षी बंपर उत्पन्न झालं पाहिजे म्हणून एखाद्या वेळेस पूर्ण क्षेत्रावर त्या बियाण्याचं पेरणी करण्याचा प्रयत्न करतात. तर शेतकरी बंधूंनो, कृपा करून तसं करू नका आणि बियाणं खरेदी करताना ज्या काही काळजी आहेत त्या काळजी तुम्ही घ्या आणि आपला खरीप हंगाम अशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या प्रकारे कसा जाईल या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर याला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.